सहावारी साडीपासून धोती काष्टा साडी कशा प्रकारे नेसवायची ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, साडी नेसवतोय धोती ड्रेप, कारण की नऊवारी पेशवाई तुम्ही बघितलेलेच आहेत वेगवेगळे प्रकार. आता बघा, डाव्या साईडला 2 हात अंतर सोडून मधोमध गाठ मारायची. शक्य होईल तेवढं गाठ छोटीशी असावी. त्यानंतर बघा, जेवढं 2 हात जे अंतर सोडलेलं आहे की नाही, तर तो जो साडीचा भाग आहे पाठीमागच्या साईडचा शेवटचा म्हणजे नेसता पदर, आणि तो 2 पायाच्या मधून मी पाठीमागे घेतलेला आहे. बऱ्याच साड्यांमध्ये इकडेच आपण काष्टा करतो, पण ही धोती ड्रेप आहे ना, त्याच्यामुळे काठ हे पुढच्या साईडला येतात. म्हणून काय करायचं, ह्याचं जे टोक आहे ना एका साईडचं, ते खोचायचं पाठीमागे, जिथे आपण काष्टा खोचतो तिकडे. आणि कमरेचं बघा, वरच्या साईडला काठाबरोबर असं जुळवून घ्यायचं छान त्रिकोणी. म्हणजे काय होईल तर एक पायाचा जो पायघोळ असा काठाबरोबर येईल, आणि वरती जी एक्स्ट्रा साडी आहे ना, ती असं प्लीट्सच्या स्वरूपात दुमडली गेली पाहिजे. तुम्ही अशा तिरक्या जरी प्लीट्स केल्या ना तरीसुद्धा चालतील. खूप सुंदर लूक येतो. आणि अशी कलरफुल बघा, एकदम उठून दिसणारी साडी निवडायची, म्हणजे ज्याचे काठ पण प्लेन असतात आणि असे उठून दिसतात. साडी मध्यंतरी खूप अशी बटबट नसते ना, तर छोट्या मुलींना स्पेशली छान दिसते. आता बघा, तिच्या हाईटनुसार जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मी खोचून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं जे आहे ना, ते आतल्या साईडने ओढून घ्यायचं, ते नंतर झाकून जातं. प्लीट्स सगळ्या छान अशा प्रेस करायच्या आणि सेट करून घ्यायच्या. आणि बघा, डाव्या साईडचा मस्त झालेला आहे धोतीचा जो पायघोळ. त्याच्यानंतर उजव्या साईडला पूर्ण साडी आहे ना पदरासहित, परत 2 पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला घ्यायची, आणि पदर जो आहे आपला तो काढून घ्यायचा. आता ही साडी ना थोडीशी वजनाने पण हलकी आहे ना, तशीच ती लांबीने सुद्धा खूप अशी मोठी नाही आहे, कारण की सहावारी साड्या भारी असतात ना, तर त्या खूप लांबी असतात. ही थोडीशी हलकीच साडी आहे, त्यामुळे खूप लांबीला नाही, त्याच्यामुळे मध्यंतर जास्त साडी उरतच नाही. बघा, मोठ्या मुलींना तर एक 4थी 5वी 6वीच्या मुलींना तर उरणारच नाही, पण एवढ्या छोट्या मुलींना ना थोडी साडी मध्यंतरी उरते प्लीट्स करण्यासाठी, पण इकडे तीही उरलेली नाही. पदर मी काढलेला आहे, आणि बघा, पिन एकदम काठाच्या बरोबर केलेली आहे. फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे, स्पेशली छोट्या मुलींना आपण साडी नेसवतो ना त्यावेळेस. कारण की एकतर बघा, त्यांना एकदम ॲडजस्ट होत नाही किंवा हँडल करता येत नाही साडी. आपण जर नीट नाही नेसवली ना, तर मग इकडून-तिकडून ते गबाळ्यासारखं दिसतं, आणि त्याच्यामुळे थोडंसं फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं. बघा, पिन केलेली आहे मस्त, आणि काठाबरोबर केलेली, त्यामुळे खूप सुंदर दिसते. आता वरचा जो पदर आहे की नाही, म्हणजे काठ आहे ना पदराचा, तो मी तसाच ओढून घेतलेला आहे बघा. आणि सुरुवातीला जसं खोचलेलं ना, तसंच तेवढा वरच्या साईडचाच भाग खोचायचा आहे. म्हणजे काय, तर पदर जो आहे ना आपला, तो तिकडे ॲडजस्ट होतो, आणि पूर्ण पदर जो आहे ना, सगळ्या प्लीट्सचा वरचा भाग सिक्युअर पण होतो. आता त्याच्यानंतर बघा, सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ना, त्यासुद्धा छान अशा प्रेस करून घ्यायच्या. आता मध्यंतरी जे मी म्हटलं, की खूप म्हणजे सहावारी साड्यांमध्ये सुद्धा ना लांबीला खूप मोठ्या साड्या असतात. त्याच्यामध्ये ना इथे तुम्हाला साडी जास्त उरेल काही ठिकाणी बघा, तर मग तिकडे तुम्ही प्लीट्स करायच्या आहेत आणि वरच्या साईडला खोचायचं. इकडे प्लीट्स उरलेल्याच नाहीत, म्हणजे पदर जेवढं साडी आहे ना कमी उरली, त्यामुळे निर्या झाल्याच नाहीत. त्याच्यामुळे फक्त मी जेवढा काठ उरला होता की नाही तेवढाच खोचलेला आहे. पदराच्या ना आतल्या साईडने एका साईडला म्हणजे कमरेवरती खोचायचं, म्हणजे पुढील असं बोचकं दिसत नाही. आणि तसंच आता वरती तर खोचलं, मग खालच्या साईडला परत काठाबरोबर नाही का, आपल्याला पायघोळच पाहिजे फक्त, जास्त काठ उरतो. आणि तसंच मी ते थोडंसं फिनिशिंग करत आतल्या बाजूने थोडंसं फोल्ड केलेलं आहे, आणि मधला जो पदर आहे किंवा एक्स्ट्राची जी साडी उरलेली आहे ना, ती सुद्धा असं ॲडजस्ट करत वरती खोचून दिलेलं आहे. मग काय होईल, तर फक्त आपल्याला साडीवरती जो वरचा पदर जो आहे ना, तोच खाली काठापर्यंत काठ दिसेल, आणि तिथे तुम्ही एक पिन लावून सिक्युअर करू शकता. आता बघा, खालचं एक्स्ट्राचं जो काठ होता तो वरती खोचल्यामुळे की नाही, तर पायामध्ये येतही नाही, आणि साडी परफेक्ट होते. तर परत मी सांगते, जर साडी जास्त तिथे मध्ये उरली तर तुम्ही निर्या करून तसं करा, आणि वरच्या साईडला निर्या खालचं सुद्धा खोचायचं. आता बघा, पुढं मी पदराच्या तिकडे आणखी एक पिन लावलेली आहे, म्हणजे पदरसुद्धा इकडे-तिकडे हलू नये. मोजकीच तीच ज्वेलरी घातलेली आहे, आणि हा प्रकार खूप सुंदर दिसतो. फक्त व्यवस्थित नेसवता आला पाहिजे. आणि निर्या कशा करायच्या, किंवा जास्त निर्या असतील ना तर त्याचा काष्टा कसा होतो, असेच खूप वेगवेगळे साडीचे प्रकार आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही चेक करू शकता, कारण की प्रत्येक प्रकारामध्ये ना तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत आणि काही ट्रिक्ससुद्धा दिलेल्या आहेत. छोट्या मुलींना तुम्ही नेसवत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला ते उपयोगी पडणारच आहेत. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. उद्याच्या शिवजयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मुलींना असं रेडी करा. छान, म्हणजे जास्त वेळासाठी असेल ना तर असं छान टिपटॉप साडी नेसवा. सगळे ठिकाणी पिन लावून सिक्युअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ते हँडल होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही मनापासून आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.